धावसंख्या जाऊन पुसली ती 10 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्याचा खेळ चालू आहे. अजूनही स्ट्राईक एंड वरती निलेश आणि निहाल हे दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी निर्धाव पदी चेंडू मैदानामध्ये अपीलचं या ठिकाणी अपील भेटाळलंय आणि या ठिकाणी धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्याचा खेळ चालू आहे आणि धावसंख्या 10 धावांवरती आहे. नॉट आउट. पंचांचा भूमिका पहा महत्वाची आहे की लेगचे पंचांचा या ठिकाणी डिसिजन घेऊन त्या ठिकाणी विकेट दिली नाही. मैदानात गोलंदाजीसाठी मंगेश हा एक अप्रतिम फटका या ठिकाणी समोर लॉंगच्या दिशेने मारायला फटका त्यावरती एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय आणि या ठिकाणी मैदानात 2 धावा पळून काढल्या. धावसंख्या दोन्ही वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा होती. मैदानामध्ये पहिल्याचा खेळ चालू आहे. मैदानामध्ये धावसंख्या 12 धावा आणि मंगेशच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी अप्रतिम चेंडू आता पाहिला आपण. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये पाहिला आणि त्यावरती एक चांगला फटका त्यावरती 2 धावा मिळाल्या. कोणता चेंडू हवेमध्ये चेंडू मिडवाच्या दिशेने मारलेला हा फटका आणि त्या खाली आणि या ठिकाणी 6 धावा. हा मंगेशच्या या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी मार्गावरती शौकत शेख आता मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला मंगेशचं संपलंय. एक षटकामध्ये त्यांनी 12 धावा गमावल्या परंतु एक गडी बाद केलाय आणि षटक क्रमांक 2 घेऊन शौकत शेख. वेडणीगावचा हा गोलंदाज शौकत शेख आणि फलंदाजी मार्गावरती अजूनही या ठिकाणी निहाल नॉक टॅगवरती खेळताना आता फलंदाजी मार्गावरती कोणी नवीन फलंदाज सचिन होया. 4 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक मैदानात एक संपलंय आणि धावसंख्या 12 धावा. निहाल नॉस्ट्रायवरती मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती खणखणी षटकार केला. त्यानंतर काही मंगेशने केलेले चांगले गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आपण मैदानात पाहिली. आता पाहूया या ठिकाणी शौकत शेख आणि सचिन स्ट्रायकरवरती खेळताना आपल्याला शौकत शेखच्या गोलंदाजी मार्कवरती पहिला हा चेंडू या ठिकाणी एक इंसाडी या ठिकाणी लागली होती परंतु निर्धाव पद्धती चेंडू मैदानात टाकलाय शौकत शेखने. आता षटक क्रमांक 2 घेऊन आलाय शौकत शेख. शिवसुपर संघाचा सचिन फलंदाजी मार्कवरती आहे. हा या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि अजून एक अतिरिक्त निर्धाव पद्धती चेंडू फलंदाजी मार्कवरती सचिन नॉस्ट्रायकरवरती निहालच्या मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती खणखणी षटकार खेळला होता आणि अजूनही मैदानामध्ये नॉस्ट्रायकरवरती खेळताना आपल्या मैदानात पाहायला मिळतो आणि खेळतोय स्ट्रायकरवरती सचिन. हा एक अप्रतिम फटका या ठिकाणी पहा. डीप पिवळीच्या वर मारला फटका त्यावरती 4 धावा. हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पहिले 2 चेंडू निर्धावपदी चेंडू त्यावरती त्यानंतर पहिल्या गेला मारला उत्कृष्ट फटका त्यावरती 4 धावा मिळाल्या. आता पुन्हा एकदा निर्धावपदी चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळालाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 धावांवरती. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. शौकत शेख गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजी मार्कवरती सचिन. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये टाकतोय
शौकत चेकने केलेल्या अप्रतिम गोलंदाजी मैदान आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील एक बारामती तालुका जो फक्त जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ओळखला जातो. का तर या तालुक्यामध्ये एक खूप मोठं नेतृत्व आहे. ज्याने गेले 50 वर्ष राजकारणामध्ये संपूर्ण देशामध्ये आपले दहशत ठेवले शरदचंद्रजी पवार साहेब. आणि त्याच तालुक्यामध्ये आज क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. पुढचा चेंडू अप्रतिम फटका, त्यावरती एक धाव मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, आणि निहाल तोपर्यंत लॉस्ट ते पोहोचलाय. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 धावांवरती. षटक क्रमांक मैदानामध्ये 2चा खेळ मला वाटतं संपलाय. हा शौकत शेकडे केली अप्रतिम गोलंदाजी या मैदानावरती. 2 षटकामध्ये 18 धावा म्हणजे खूप एवढं काही विशेष नाही. कालच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं 2 चेंडू 11 धावांची गरज असताना सलग 2 षटकार खेळून सामना जिंकला होता. आणि आज मैदानामध्ये 2 षटके संपले तर शिरसोबळ संघाची धावसंख्या 18 धावांवरती जाऊन पोहोचले. गोलंदाज नेम विनोद. हा वेडणी गावचा एक गोलंदाज मैदानामध्ये पार्श्वरीचा तब्बल 100 किलो वजन असावं त्यांचं. आणि आज गोलंदाजी बारावरती विनोद. आणि निहाल बाग छोट्या उंचीचा छोटा बॅग बडा धमाका पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला होता. हा एक चेंडू पहा, इनसाइड लागले परंतु एज लागले परंतु त्यावरती एक धाव मिळतले. एका धावेने धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19-20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 3चा खेळ चालू झालाय. मैदानामध्ये शांतता पसरली कारण मागच्या 2 षटकामध्ये काही फटके मनावश्य पाहायला भेटले आहेत. हा एक अप्रतिम चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे आणि धावसंख्या आहे 19 धावांवरती. षटक क्रमांकामध्ये 3चा खेळ चालू आहे. शौकत शेखने जे मागच्या षटकामध्ये गोलंदाजी केली अप्रतिम गोलंदाजी मला लागेल कारण या ग्राउंडच्या 4 षटकामध्ये 50, 60, 70 धावांपर्यंत टार्गेट दिलं जातं. हा एक चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी कटवलेला परंतु त्यावरती एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या 20 धावांवरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांकामध्ये 3चा खेळ चालू आहे. विनोद अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी शिरसोबळ संघाला कुठेतरी रोखण्याचं काम या ठिकाणी वेडणी संघाने केलंय. आजच्या सत्राचा 3रा सामना मैदानामध्ये रंगतोय. हा एक अप्रतिम फटका, 9 दिशेने मारला फटका, अप्रतिम फटका. त्या खाली आता एक मिस फील्ड या ठिकाणी मैदानामध्ये 2 फिल्डरच्या मध्ये टक्कर झाली आणि झेल सुटलाय. त्यावरती 2 धावा मिळाल्यात आणि निहालला भेटले जीवदान. आज ज्याने पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती उत्तुंग षटकार मारला होता तोच निहालचा या ठिकाणी झेल सोडलाय. आता पाहूया उर्वरित चेंडूवरती निहाल काय करतो. षटक क्रमांक मैदानामध्ये 3चा खेळ चालू आहे. धावसंख्या 22 धावा. अजूनही 3ऱ्या षटकातले काही चेंडू बाकी आहे. हा एक अप्रतिम फटका पहा, बिनविकेटच्या वर मारला अप्रतिम फटका 6 धावासाठी. जीवदार भेटलं त्याच प्लेअर या ठिकाणी मिडविकेटच्या वर अप्रतिम फटका खेळला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा अप्रतिम फटका मैदानामध्ये पहा, हवेमध्ये चेंडू आहे. 1 धाव मिळणार, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो की काय. 2 धावा या ठिकाणी मिळवले आणि धावसंख्या 2 वरती धावसंख्या धाव पोहोचली 30 धावांवरती. आता 3री धाव पूर्ण केली. हा निहालचं बॅट कुठे तळतळामध्ये पाहायला मिळते की काय सुटला निहालचा आणि आता 3 धावा मिळवल्यात म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 3ऱ्याचा खेळ संपलाय आणि धावसंख्या शिरसोबळ संघाची 31 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. यानंतरचा सामना बरड विरुद्ध सांगवी. बॉलर बॅट्समॅन रिचर्ड. आणि बरड विरुद्ध सांगवी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की आपल्या या ठिकाणी प्लेइंग इलेव्हनची लिस्ट पाठवायची आहे.
या ठिकाणी षटक क्रमांक 4 चा मैदानामध्ये खेळ चालू आहे आणि चौथं षटक कोण घेऊन येतोय मैदानामध्ये पाहूया. निहालने मागच्या षटकामध्ये केलेला प्रतिम प्रहार मात्र तुम्ही पाहिला. निहालचा कॅच सुद्धा त्यानंतर निहालने मारलेला प्रतिम फटका त्यावरती 6 धावांचा फटका मारला. त्यानंतर एक हवेमध्ये चेंडू उडला होता त्यावरती 3 धावा मिळाल्या. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावांवरती. षटक क्रमांक 14 मध्ये वेटनिके संघाचा गोलंदाज चेतन मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं. एका प्रत्येक आतापर्यंत गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये वेटनी संघाची पाहायला मिळाले आणि त्यामध्ये निहाल निघालेले फटकेबाजी आपण मैदानात पाहतोय. षटक क्रमांक 14 चा खेळ चालू झालाय. हा एक फटका प्रतिम कवरच्या बरोबर आला फटका. एक चिवदाराची खूप मोठं एक चिवदार भेटलंय निहालला. त्याच्यात तो पारने फेडतो की काय. आणि आतापर्यंत केलेले 2 प्रहार. हा एक प्रहार फटका होता. कव्हर मध्ये मारलेला फटका त्यावरती 6 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 6 वरती 37 धावांवरती जाऊन पोहोचली. हा प्रति फटका डीप मिड विकेट 6 धावा. वाघाची दार फोडला पार. त्या ठिकाणी आता शिरसोबत संघाने अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत निहालने केली. अप्रतिम फलंदाजी. 5 सलगचे 2 षटकार खेळ शेवटच्या षटकामध्ये षटक क्रमांक 4 मध्ये चालू आहे. हा एक फटका पाहूया. एक एज लागली त्यावरती कुठलीही धाव नाही. निर्धाव पद्धती चेंडू मध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 43 धावांवरती. बरड आणि सांगवी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपल्या ठिकाणी प्लेइंग 11 ची लिस्ट पाठवायची आहे आणि या ठिकाणी मैदानामध्ये नाणी फेकण्यासाठी यायचे. सुनील विषय बरड संघाचे कर्णधार सुनील विषय खूपदा मी सुनील विषयांना खेळताना पाहायला मिळाले. एक फलटण तालुक्यातील खेळाडू आहे सुनील भिशे. खूप नावाजलेला खेळाडू आहे. आज संघाचा संघनायक म्हणून या ठिकाणी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. हा एक अप्रतिम चेंडू की बॅटची संपर्क साधायचा आहे. सुनील विषय एक अतिरिक्त धाव बनावं लागेल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोचली 45 धावा. 45 धावा षटक क्रमांकामध्ये 14चा खेळ चालू आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती निहालने मारलेला प्रतिम फटके 6 धावांचे. संघाच्या धावसंख्येला गती मिळाली परंतु आता कुठेतरी रोखलंय. हा एक निहालचा फटका प्रतिम फटका मैदानात पाहायला मिळतो. 1 धाव मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो की काय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. मैदानामध्ये 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 धावांवरती. षटक क्रमांक 14च्या मैदानामध्ये खेळ संपलाय. या ठिकाणी शिरसोबत संघाने धावसंख्या जमवल्या 47 धावा आणि वेटनी संघाला बनवायच्या 48 धावा. सांगवी आणि बंड संघाच्या प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी मैदानामध्ये माईकशी संपर्क साधायचा आहे. त्यांना व्रत केलं सामना लवकर चालू करून घ्यायचा. हा परत बरडचे संघ नाही ठिकाणी उपस्थित आहे. सुनील भिशे निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे गाव आणि गावामध्ये
हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 महासंग्राम मैदानामध्ये आपण पाहतोय आणि आताचा रंगणारा सामना सिरसुबळ विरोधात बेडणी. सिरसुबळ संघाने जमवल्या 47 धावा 48 साठी विजयासाठी जमवायच्या बेडणी संघाला. दौंड तालुक्यामधील अजून एक संघ या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळणार, ज्याचा गजबज संपूर्ण दौंडमध्ये तो पुणे जिल्ह्यामध्ये गाजतोय. राहुल प्रीमियर लीगचा पहिल्या सीझनचा विनर पॅटस. सांगवी विरोधात या ठिकाणी सांगवी विरोधात या ठिकाणी हा सामना यानंतर होणार आहे. शिरसुबळ संघाचे कर्णधार आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर तैनात करायचं, कुठलाही वेळ वेळाला घालवायचा नाही आज दिवसभरामध्ये. हा पाय परंतु 8 टीमचा नव्हे तर 10 टीमचा. शिरसुबळ संघाचे कर्णधार क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, वेळ कुठलाही वायाला घालवायचा. पंचांना विनंती आहे की आपण थोडस सहकार्य करायचंय आणि सर्व टीम्सनेही सहकार्य करायचंय. वेळ वायाला न जाता सामने चालू करून घ्यायचे आहेत. आपल्याला 4 षटकामध्ये बेडणी संघाला 48 धावांचं टार्गेट आहे आणि कशा पद्धतीने बेडणी संघ तो टार्गेट पूर्ण करतो की काय, का शिरसुबळ संघ या टार्गेटला रोखण्याचं काम करतोय. हा गोलंदाजी मार्गावरती दादा षटक क्रमांक मैदानामध्ये शिरसुबळ संघाचा दादा गोलंदाजी मार्गावरती राईट हँड गोलंदाज मैदानावर पाहायला मिळेल. आणि फलंदाज 2 सलामीचे फलंदाज बेडणी संघाचे फास्ट झाले शौकत खान. शौकत वाटते शौकत शेख आणि मंगेश 5 सलामीचे 2 गोलंदाज सलामीचे 2 फलंदाज म्हणून मैदानामध्ये आले. स्ट्राईक वरती शौकत शेख खेळ आपल्या मैदानात पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्गावरती शिरसुबळ संघाचा दादा. आपण नेहलची बॅटिंग बघितली मागच्या क्षेत्रामध्ये, मागच्या इनिंग मध्ये आपण नेहलची फलंदाजी पाहिली, अप्रतिम फलंदाजी केली. त्याला जीवदान भेटलं आणि त्याचा उत्कृष्ट फायदा उडवला आणि त्याने खूप धावा जमवल्या. वैयक्तिक नेहलने शौकत शेख हॅलो, इकडे कनेक्शन बंद झालंय. हा उत्कृष्ट स्कोरर आमचे राहुलजी पवार बंद झालंय आणि सादिक भाई शेख, सादिक भाई सय्यद. कोराक संघाचा करा म्हटलं तरी चालेल, काल तुम्ही कोराक संघ यामध्ये खेळताना पाहिले आणि त्या संघाचा करा सादिक सय्यद स्कोरिंग स्कोरर म्हणून आपल्या ठिकाणी कामकाज ऑनलाईन पाहताना आला. आता आला. आज राहुल गावची दुसरी टीम आमदार राहुल क्रिकेट प्रतिष्ठान राहू एक मॅच जिंकले. आता बघूया पहिल्या चेंडूवरती शौकत शेखचा बळी या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न होता. झेल सुटलाय, त्यावरती 2 धावा मिळाल्यात. हा या ठिकाणी आणच्या आपल्या झेल सोडलेला आहे. संघाचा खातं उघडलंय शौकत शेखने. षटक क्रमांकामध्ये पहिल्याचा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडूवरती झेल बाद सुटला आणि 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या 2 झाली आहे.
पुढचा चेंडू मैदानामध्ये या ठिकाणी शोकात मारलेला फटका अप्रतिम फटका आणि क्षेत्ररक्षण तितकं सुंदर मैदानामध्ये पाहायला मिळतं. त्यावरती 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने वाढते. 4 धावावरती जाऊन पोहोचले. मैदानात दादाने टाकलेला अप्रतिम 2 चेंडू त्यावरती अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि धावसंख्या 4 धावावरती जाऊन पोहोचले. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये 4 षटकांचे सामने मैदानामध्ये खेळून जात चाललेत आणि आतापर्यंत हा एक अप्रतिम फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एकच धाव भेटणार त्यावरती धावसंख्या 1 ने वाढते. दादाची गोल अप्रतिम मैदानामध्ये आपण पाहतोय आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पुढची 5 धावा तिसऱ्या क्रमांकामध्ये पहिल्याचा खेळ चालू आहे. हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नगरसेवक चषक 2021 मैदानामध्ये हा अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. त्या ठिकाणी झेल बाद हा ठिकाणी शिरसू संघाला बीसीसी मांडवगड संघ मैदानामध्ये आज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी खूप सुंदर गोलंदाजी करून सामना जिंकला. एक खूप दिग्गज टीम त्यांनी इकडे पराजित केली. अकलूज आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्या अकलूज टीम बीसीसी मांडवगड संघाने पराभूत करून पुढच्या राऊंडमध्ये प्रवेश केला. आता राहुल प्रतिष्ठान हेही सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झालेले आहेत. हा दादा गोलंदाजी मार्गावरती दादा आहे आणि फलंदाजी मार्गावरती कोण आले. हा एक फटका शोकात आणि या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सुटला शिरसोबत संघाकडून. या ठिकाणी पहा थोडीशी मिसफील्ड मैदानामध्ये आपल्या शिरसोबत संघाकडून पाहायला मिळतं. दादाने केलेल्या प्रतिम गोलंदाजी आतापर्यंत 2 झेल शोकात शेखचे सुटलेले आहेत आणि हा फलंदाज मैदानामध्ये जर टिकला तर 100% मॅच घेऊन जाईल. कारण पहा मागच्या कनेक्शन नाहीये निहालचा कॅच सुटला होता आणि त्यानंतर त्यांनी 3 षटकार खेळले. हा प्रतिम फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि हवेमध्ये चेंडू निहालने उत्कृष्ट झेल झेललाय. सप्लाय धाव संख्या 7 धावा. आतापर्यंत 2 गडी बाद केलाय. शौकत आणि मंगेश मैदान सोडून परतले. मैदानामध्ये 100 किलोचा वजनदार फलंदाज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि पुढचा फलंदाज कोण आहे पाहायचंय. आहे पहा लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये आला पाहिजे. एक वेळेचं बंधन आहे प्रत्येक संघाला. निहालने पहा इनिंग पहिल्या इनिंग मध्ये केलं प्रतिम फलंदाजी आणि आता जो झेल घेतलाय अप्रतिम झेल बनावं लागेल. उलटा पळा उलटा मार्गावरती अक्षय पहा एक युवा गोलंदाज आपल्या मैदानात पाहायला मिळालं आणि फलंदाजी मार्गावरती विनोद आणि नॉस्ट्राईक केला चैतन्य. मार्गावरती अक्षय मैदानामध्ये एक अक्षय गोलंदाजी करताना अक्षय क्रमांक मैदानासाठी मैदान दुसऱ्याचा खेळ चालू झाला आहे.
चेंडू हवेमध्ये चेंडू आणि एज लागले आणि त्यावरती भात झालाय विनोद त्या ठिकाणी परत तर आपल्या मध्ये पाहायला मिळेल. बरड सांगली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम्सने लाईन वरती तयार राहायचंय. सामना सोयीची चर्चा करताना मैदानामध्ये खेळ श्रेणी क्रमांक 2 चा चालू आहे. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या 8 धाव. अक्षयचा अक्षर या ठिकाणी षटक मैदानामध्ये चालू आहे. हा एक फटका या ठिकाणी 6 मिळवण्याच्या दिवशी मारला फटका आणि ह्याचा प्रतिम क्षेत्ररक्षण त्यावरती एक धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी धावाची संधी आणि धाव बाद. मैदानामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण निहाल कडून पाहायला मिळते. अप्रतिम फेक त्यावरती अप्रतिम धावबाद बॉल. 3 चेंडू झाले. क्रमांक 2 मैदानामध्ये अक्षयच्या रूपाने या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. त्यावरती 2 गडी बाद झाल्यात आणि धाव संख्या 9 धावांवरती आहे. हा एक अप्रतिम फटका पहा. कव्हरच्या वरून मारलेला फटका किती धावांसाठी असेल? 4 धावांसाठी कडकडीत फटका मारला या ठिकाणी. धाव संख्या ऑफलाईन लाव. सनीने अप्रतिम फटका मैदानामध्ये अप्रतिम फटका आणि झेलबाद. अलीकडे एका अप्रतिम खेळ मैदानामध्ये स्नेहालने घेतलाय आणि षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू. आतापर्यंत अक्षयने केली अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 3 बळी मिळवलं त्या षटकामध्ये शिरसुबळ संघाने. आणि आता वेडणी संघाचा फलंदाज नेम बेकी
एक पुन्हा अपील या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळेल, परंतु कुठलाही या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि या ठिकाणी षटक क्रमांकामध्ये 2चा केस आपल्या धावसंख्या स्थिर 9 धावांवरती 13 धावा. चेंडू आणि छोट खूप मोठं लक्ष आहे, परंतु जर पार करायचं ठरलं तर खूप छोट आहे. 12 चेंडू 47 धावांची गरज असताना या मैदानावरती 2 चेंडू 11 धावा लागत असताना सलगचे 2 षटकार खेळले गेले. काय आलं? दोन रनची पॅनल्टी. कार्ड का बॉलिंग? फिल्डिंगला बॅट्समनला का बॉलरला? शिरसुपर संघात 2 रनची पेनल्टी बसले. आता तुम्हाला या ठिकाणी 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. वेडणी संघाला 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. चेंडू 33 धावा. हा प्रत्येक फटका मैदानामध्ये हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण चेंडू खाली तैनात आहे. कॅच या ठिकाणी झेल बाद सुटलाय. 2 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 15 धावा. 46 धावांचं टार्गेट राहील आता तुम्हाला. 48 धावांचं टार्गेट. 2 रनाची पॅनल्टी आपल्याला बसले आहे शिरसुपर संघाला. 46 धावांचं टार्गेट. आता पहा धावसंख्या 15 धावांवरती जाऊन पोहोचले. म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. हा एक अतिरिक्त धावेचा चेंडू मैदानावर टाकलाय. धावसंख्या इकडे वाढते आहे. धावसंख्या 16 धावा. सर कार्ड फुल दाखवत आहे. पॅनल टाका जरा. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या 19 धावांवरती जाऊन पोहोचते. गोलंदाज आतापर्यंत हा एक अप्रतिम फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक मागच्या इनिंग मध्ये 3 षटक 31 धावा होत्या. झेलबाद. नऊ चेंडू आणि 27 धावांची गरज आहे दोन्ही मैदानामध्ये.
फटका प्रतिम मिरवेची दिशेने मारला फटका त्यावरती निहाल क्षेत्ररक्षण या ठिकाणी या ठिकाणी एक पूर्ण प्रतिम चेंडू मैदानामध्ये धावसंख्या स्थिर आहे 25 धावा षटक क्रमांक मैदानामध्ये 3 चा खेळ संपलाय उर्वरित 6 चेंडू मध्ये 21 धावा 23 6 चेंडू मध्ये 23 धावाचा मोहिचे अजूनही बेडनी संघाला शिरचुप्पाळ संघाच्या प्रतिम गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली नेहननी केलेल्या प्रतिम फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिली आता गोलंदाजीमध्ये खूप प्रतिम गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहिले 3 षटक मैदानामध्ये संपला धावसंख्या 25 धावांवरती जाऊन पोहोचले बरोबर योगेश गोलंदाजी मार्ग योगेश आणि फलंदाज कोण आहे योगेश तो अक्षय मैदानामध्ये आपल्याला खेळ 6 चेंडू 23 धावांचा आव्हान मैदानामध्ये पहिला चेंडू अप्रतिम फटका मैदानामध्ये बिनविकेटच्या दिशेने मारला फटका त्यावरती 4 धावा अजून 5 बाउंड्रीज जर मारल्या अक्षरे तर हा सामना वेडणी संघ जिंकेल हा प्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये योगेशची 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे अजून 3 षटकार खेळण्याची गरज आहे नाही तर 3 बाउंड्री आणि 1 षटकाराची आवश्यकता आहे अप्रतिम चेंडू आता मात्र सामना पूर्णपणे शिरसोबा संघाकडे झुकताना पाहायला मिळतो कारण सलगचे 3 षटकार खेळायचे आणि सामना या ठिकाणी चुकलेला आहे शिरसोबा संघाकडे 5 धाव 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे आता त्यानंतरचा सामना सांगू विरुद्ध परत दोन्ही संघांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईन वरती थांबायचे हा एक फटका आता मात्र 1 चेंडू 17 धावा धावबाद अक्षय बाद झालंय या सामन्यातला शेवटचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल भाऊ 1 चेंडू आणि 17 धावा काय करू शकता काहीच होऊ शकत पहा पुढच्या महिन्यामध्ये 4 फेब्रुवारीला राहू प्रीमियर लीग खूप मोठा चषक दौंड तालुक्यातील रावगाव मध्ये आयोजित शंभू महादेव प्रतिष्ठान आयोजित आमदार औदर प्रतिष्ठान आयोजित राहू प्रीमियर लीगचा मोठा थरार आपल्याला पाहायला मिळेल